एक प्रकरण ज्या हत्याच्या प्रकरणामुळे अख्खा राज्य ढवळून निघालं. अनेक ठिकाणी रस्त्यावरती लोक उतरले, आंदोलनं झाले आणि न्यायासाठी प्रत्येकजण मागणी करत होतं आणि ते प्रकरण होतं संतोष देशमुख यांच्या हत्या. आजपासून बरोबर 2 महिन्यापूर्वी ही हत्या झाली आणि या हत्या प्रकरणामध्ये सगळ्यात पहिला आवाज जर कोणी उठवला असेल तर ते बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी उठवला आणि त्यानंतरच खऱ्या अर्थानं या प्रकरणाची दाहकता समोर आली. आज 2 महिन्यामध्ये या प्रकरणी अनेकांना अटक झाली, अनेकांना न्यायालयीन कोठडी झाली. एक आरोपी आणखी फरार आहे. पण केवळ संतोष देशमुख हत्या प्रकरणच नाही, तर या प्रकरणामध्ये अटकेत असलेले वाल्मिक कराड, इतर साथीदार यांच्या संदर्भातल्या अनेक गोष्टी नंतर बाहेर निघाल्या आणि वेळोवेळी या संदर्भात बजरंग सोनवणे यांनी घेतलेली भूमिका फार महत्त्वाची ठरली. याच संदर्भाने बोलण्यासाठी माझ्यासोबत बजरंग सोनवणे आहेत, बीडचे खासदार. बाप्पा, मला आठवतं की ज्यावेळी संतोष देशमुख यांची हत्या 2 महिन्यापूर्वी झाली होती, त्यावेळी पहिल्यांदा आपण या संदर्भात खरं तर आवाज उठवला होता. कदाचित त्यावेळी कोण आरोपी आहेत, त्यांनी कशी हत्या केली, या सगळ्या गोष्टी कुठेही स्पष्ट झालेल्या नव्हत्या. आठवतंय की त्या दिवसापासून ही सुरुवात झाली? येस. की 9 डिसेंबरला ज्या दिवशी संतोष अण्णा देशमुख यांचे अपहरण झालं, त्यावेळेस माझा हौस चालू होतं. मला 4:15च्या दरम्यान कळालेलं की त्यांचं अपहरण झालेलं आहे. अपहरण झाल्याच्या नंतर मी त्याच्या परत पुन्हा एक आणखी हाऊसला गेलो. हाऊसला गेल्याच्या नंतर मला संध्याकाळी जवळपास 6 वाजता हाऊसमध्ये गेले की मोबाईलला रेंज येत नसल्यामुळे काही कळत नाही. हाऊसच्या बाहेर लॉबीत आलो तर संध्याकाळी 6:15 6:30ला अशी बातमी आली गेली की डायरेक्ट मर्डरच झाला. आणि त्याच्यानंतर मन असं पिळून गेलं की अरे अपहरण झालं हीच काहीतरी शॉकिंग होतं. मी आपलं एवढं काही इझी घेतलं नाही. म्हणलं चला झालं असं इझी घेतलं असं, चला एवढं कॅज्युअली घेऊन ते होईल. पण त्यांनी एवढं मोठं झालं की मला सोडतील काही करतील, थापडतोपड झालं. पण एवढं की एवढं म्हणजे मन असं हल्लावून गेलं की अरे काय आपल्या केजमध्ये आपण जिथं राहतोय, बीड जिल्ह्यामधला हा विषय आहे. एवढे अगोदरच बरेच काही प्रकार घडत होते आणि हे माझ्या घरातच येऊन जर असा प्रकार घडतोय तर खूप मन असं शून्य होऊन गेलं. आणि त्याच्यानंतर मी लागली 7 7:15ला मीडिया माझा तिथून गेलेला दिल्लीलाच होतो. मी महाराष्ट्र सदनला येऊन मीडियाला बोलून घेऊन आणि बाईट दिलं आणि सुरुवात केली. आणि त्याच्यानंतर त्यावेळेस कोण आरोपी किडनॅपिंग करून गेले त्यांची नावं वगैरे आलेलेच होते. पण याच्या पाठीमागं कोण आहे काय ह्याचा मला अंदाज आला होता. आणि मी लागलीच पहिल्याच बाईटला सांगितलं की याचा मास्टर माइंड कोण आहे, ही घटना कुणी कुणी घडवलेली आहे, या सर्वांना दोषी ठरवलं पाहिजे आणि यांच्यावर सर्वांवर कारवाई झाली पाहिजे ही मागणी केली. आज तागायत 60 दिवस झाले, 2 महिने कंप्लीट उलटून गेलेले. आजच मासिक झालेलं आहे. म्हणजे त्यांचे 2 महिन्याचे जे दुसरं मासिक एवढे म्हणजे वाईट परिस्थिती या कुटुंबावर गेली या 2 महिन्याच्या काळामध्ये. आणि बीड जिल्ह्यावर महाराष्ट्रावर पूर्ण जी शोककळा पसरल्यासारखं वातावरण, प्रत्येक जण याच्यामध्ये आपल्या आपल्या परीनं या आंदोलनात सहभागी झाला. प्रत्येक पक्षाचे लोक झाले, सत्ताधारी आमदार असतील, विरोधी आमदार असतील. मी विरोधी पक्षाचा खासदार असलो तरी पक्षविरहित सगळ्या गोष्टी. पण ह्याला न्याय मिळाला पाहिजे. संतोष देशमुख यांची हत्या ज्यांनी केली या मारेकऱ्याला फाशी मिळाली पाहिजे, हीच सर्वांची भूमिका घेऊन सर्वजण लढतायत. मुख्यमंत्र्यांनी सभागृहात आश्वासन दिलं, आमदारांनी मांडण्या मांडल्या त्यांच्या सभागृहात, मी हाऊसमध्ये बोललो माझ्या. त्याच्यानंतर परत ह्या सर्व प्रकार सर्वांनी खुलेआम बघितलेला आहे की मागच्या काळामध्ये त्याच्यावर जी गुन्हा झाला, अगोदर एकदा खंडणीचा झाला, परत पुन्हा मर्डरचा झाला, त्याच्यात मोकोको लावला गेला, सर्व गोष्टी झाल्या. पण माझी आज एकच म्हणजे आपल्या वाहिनीच्या माध्यमातून मायबाप सरकारला विनंती आहे की तुम्ही आज ज्यांच्यावर प्राथमिकदर्शी ज्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता त्याच्यातला एक आरोपी, प्राथमिकदर्शी शब्द मी प्रत्येक वेळेस वापरतोय जाणीवपूर्वक, कारण आणखी किती गुन्हेगार आहेत हे पूर्ण फायनल झालेलं नाहीये. कारण त्याचं कारण असं आहे की ज्यांना प्राथमिकदर्शी तुम्ही ज्यांना गुन्हेगार संबोधितलं त्याच्यातला एक आरोपी आणखी फरार आहे. आणि माझं असं म्हणणं आहे की ठीक आहे, तुम्ही तेवढेच आज ही कट रचताना किती जण होते, हा कट कुठं रचला गेला, हा कट कधी रचला गेला, ह्यांचा मर्डर करायचं असं पोलिसांनी म्हणलं की कट रचला गेलाय, कटाचा सगळं मोरक्या कोण, ह्याचा मास्टर माइंड कोण, हे सगळं सिद्ध झालेलं आहे. पोलिसांनी बऱ्यापैकी सगळं म्हणलेलं आहे. त्याच्यामुळे आता हे सर्वजण जेवढे अटक झाले त्याच्यातला ज्यांनी टीप दिली असा सुद्धा एक ज्याचं की नाव प्राथमिकदर्शी गुन्ह्यात नव्हतं, तो सिद्धार्थ सोनवणेच, तो पण त्याच्यात ऍड झाला आणि त्याला पण मोकोका लागला गेला. आणि ते ही जवळपास आता 9 आरोपी आत आहेत ज्यांच्यावर मोकोका लागून, आणि हा 10वा फरार आहे.
मुळात 7च होते. 7 मध्ये हे ऍड 2 झाले आणि 9 झाले आणि हा एक म्हणजे असं ही बाहेर आहे. तर या सर्व 7 आरोपी प्लस 2 आरोप झालेले आणि एक ऍडिशनल ज्यांनी टीप दिली असं म्हणायचे 10 तर ते जवळपास हे करून एक आणखी फरार आहे. पण माझं त्याच्यापेक्षा पुढचं म्हणणं आहे की या लोकांनी ज्या दिवशी कट रचला त्या दिवशी कुठं रचला गेला आणि कट रचताना पोलीस यंत्रणेतले कोणी त्याच्यात सहभागी होते का? कारण माझी मागणी आहे पोलीस यंत्रणेतले काही लोक याच्यात सहभागी, कारण सीडीआर काढा असं मी प्रत्येक वेळेस बोलतोय. त्याच्यात पाटील नावाचा पीआय फक्त त्याचं निलंबन करून भागतंय का? नाही. त्याला सहआरोपी करा असं म्हणतो मी पहिल्या दिवसापासून. पोलीस आणखी का करत नाही? आणि ह्याची वाट आम्ही 2 महिने होईपर्यंत बघायची होती तर बघतोच आहे, पण आता त्यांना इथून पुढच्या काळामध्ये त्याचं पुढची आंदोलन आमची काय असतील याच्यावर त्याच्यात बोलू. पण पाटील या नावाचा जो पीआय आहे त्याला सुद्धा सहआरोपी झालं पाहिजे. आणखी काही मी बरेच काही मी 2-3 वेळेस म्हणतोय मला प्रेस घ्यायची, पण मी थोडं थांबतोय याच्यासाठी मी बघतोय की पोलिसला पण थोडा टाइम दिला पाहिजे. आणखी माझ्याकडे काही गोष्टीचे पुरावे आहेत ते पण मी आपल्याला देणार आहे. त्याच्यानंतर की ह्या प्रकरणामध्येच एवढं क्लिष्ट होत चाललेलं सर्व, कारण यांनी खून करायचं ठरवलं कधी, कुठं ठरवलं, कुणी कुणी ठरवलं, त्या तिथं टिकवून होतं आणि त्याच्यानंतर ह्यांनी किती जणांनी येऊन मारलं आणि त्याच्यानंतर ते आरोपी पळून जाताना त्याला साथ कुणी कुणी दिली. आणि साथ दिल्याच्या नंतर ज्यांनी कुणी जेलमध्ये गेल्यावर कुणी ब्लँकेट पुरवितंय, कुणी जेवण पुरवितंय, मग पोलीस यंत्रणामध्ये येऊ कशी देते आणि प्रायव्हेट लोक जातात कसे? मग सीआयडी ही हे म्हणजे इतकं संशयास्पद आहे. मग यांना या आरोपींनी खून केल्यापासून पळून जाण्यापासून गाड्या कुणी पुरवलेल्या, पैसे कुणी दिले, सीआयडी मध्ये सरेंडर होताना कोण होतं, इथून काय होतं, बरेच फुटेज परत पुन्हा काळकुटे नावाचे पीआय हे आपल्या रिपोर्टरनं पण एक बरेच हे केलेले आहेत. मग एवढ्या सर्व घटना जर घडतात तर याच्यामध्ये आणखी किती आरोपी आहेत हे सर्वजण यांना सगळ्यांना सहआरोपी केलं पाहिजे. दुसरी गोष्ट महत्वाची, बजरंग सोनवणे यांनी ज्यावेळी या प्रकरणाचा आवाज उठवला तो केवळ माध्यमाच्या माध्यमातून तर उठवलाच, पण ज्या काही यंत्रणा आहेत त्या यंत्रणेच्या प्रमुखापर्यंत देखील गेले. अगदी दिल्लीमध्ये आयोगाकडून त्याची तपासणी करण्याची मागणी केली आणि सगळ्यात महत्वाचं देशाचे गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आणि मला वाटतं की तिथूनच या घटनेसंदर्भातली जी काही कारवाई आहे त्याने वेग घेतला. बाप्पा, मला मुद्दामून ते जाणून घ्यायचं की अमित शहा यांना भेटल्यानंतर खऱ्या अर्थाने या तपासाला वेग आला असं म्हणायचं? 100% खरं आहे. कारण ही 9 तारखेला घटना घडली. 9 तारखेला रात्रभर मला झोप नाही आली. मी 10 तारखेला दिवसभर सभा करून 10ला वेळ मागून 11ला मी अमित भाईंची मला वेळ झाली आणि भेट झाली. भेट झाल्याच्या नंतर मी सगळं डिटेल निवेदन तयार करून दिलं त्यांना. कायदा सुव्यवस्था पुनःस्थापन झाली पाहिजे माझ्या जिल्ह्यात आणि असं असं घडलंय, अशा सर्व गोष्टी त्यांच्या कानावर टाकल्या. त्यांनी मला जवळजवळ 13-13.5 मिनिट आम्ही 1 to 1 बोललो. एवढा वेळ मला मिळणं हे सुद्धा नशिबाचा भाग होता. तेवढ्या वेळात त्यांनी माझं पूर्ण ऐकून घेतलं. एवढं रिस्पेक्टली सांगितलं आणि मी लगेच करतो म्हणले, मी याच्यात पूर्ण जातीनं लक्ष देणार केलं आणि त्यांनी त्याची ऍक्शन पण घेतली. ऍक्शन घेतल्याच्या नंतर लागलीच गुन्हा दाखल झाला आणि गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर ही पुढची प्रक्रिया बऱ्यापैकी झाली आणि त्यांना त्या गोष्टीची ग्रॅव्हिटी आहे, त्यांना तेवढं रिस्पेक्ट खासदार म्हणून म्हणा किंवा ही घटना जी आहे ती निंदनीय आहे याच्यामुळे म्हणा, पण त्यांनी खूप म्हणजे रिस्पेक्टली हे काम केलं, त्याच्यामुळे मी त्यांचे आभार 10 वेळेस मानले, तिथून पुढेही मानलं. पण मी ह्याच्यानंतर सुद्धा ज्या पद्धतीनं टॉर्चर करू करू निर्घृण अशी वाईट हत्या केली, म्हणजे मानवतेला न शोभणारी ही कृत्य केलं, त्याच्यामुळे राष्ट्रीय मानव अधिकाराकडे मी जाऊन सुद्धा तक्रार दिली. राष्ट्रीय मानव अधिकाराकडे पण गुन्हा नोंद झालेला आहे आणि त्याची सुद्धा सीआयडीला पण पत्र आलेलं आहे. त्याच्यानंतर SITला पण पत्र आलेलं आहे. त्यांना वस्तुनिष्ठ अहवाल तात्काळ सादर करायला आदेश दिलेले आहेत. त्यांची ती मुदत पण मला वाटतं आज का काल संपली. त्यांनी दाखल केलाय का नाही मला माहित नाहीये. मी आता परवा हाऊसला जाणार आहे सोमवारी, त्या दिवशी सोमवारी दिल्लीत परत सोमवार नंतर मी हे सगळं एकदा रिपीट सगळ्या ऑफिसला जाणार, मानव अधिकाराच्या आयोगाला पण जाऊन भेटणार आणि त्याच्यानंतर त्यांनी मला सांगितलं की वेळ आली तर आम्ही आयोग म्हणून सुद्धा इथे येऊ आणि यांची प्रत्यक्ष चौकशी करू, सर्व यंत्रणा घेऊन आम्ही इथे येऊ, पण याचा आम्ही पूर्ण छडा लावणार. त्याच्यामुळे त्यांची सुद्धा पूर्ण साथ आहे. त्यांनी मला पत्र पण पाठवलेत, आम्ही काय कारवाई केली, काय करतो, तर माझ्या टचमध्ये पण आहेत सारखं. आणि मी त्याच्यानंतर पुढची कारवाई एक करणार आहे की दक्षता विभाग जी आहे, राष्ट्रीय दक्षता विभाग, की जो अधिकारी आपलं काम करणारा कामकुजारपणा करतो त्याच्या विरोधातला हा दक्षता आयोग असतो. त्या दक्षता आयोगाला सुद्धा मी तक्रार तयार आहे माझी, ती मी मंगळवारी किंवा सोमवारी देणार आहे की जे अधिकारी कुणी ह्यांनी इथं काय काय केलंय आणि यांच्यावर कुणीच काही कारवाई करत नाही, याच्यासाठी सुद्धा मी तिथं जाणार आहे. कारण कसं बघा, आता ही घटना घडली, जशी घटना घडली की 8 दिवसात एसपीची बदली झाली आणि नवीन एसपी आले. आज जवळपास 2 महिने नसले झाले तर 1.5 महिन्यात एसपी येऊन झाला. एका तरी पोलीस स्टेशनचा पीआय किंवा हवालदार तरी बदलला का?
अरे बाबा एवढे वाईट घटना घडते, एक तरी बदला ना. सिंगल एक एवढी तक्रार आहे, तेवढे कार्यकर्ते म्हणून पीआयनी काम केलेले लोक आहेत, असे पुरावे देतो, तेवढं सगळं करतो, तरी पण नाहीये. आणखी सुद्धा घटना घडतायत. आणखी सुद्धा एक नवीन घटना आहे, मी 1-2-4 दिवसात देईल पुढे तुम्हाला, की आणखी सुद्धा खंडणी आमच्या लोकांना दाब द्यायला. यांची झाली केस पोलीस स्टेशनला परवा. तर हे सुद्धा आणखी काही गोष्टी आहेत, त्याचं पूर्ण रेकॉर्ड सुद्धा माझ्याकडे आहे. मी ती सुद्धा व्हिडिओ आणि सगळं आपल्याला देईल, एसपींना पण देणार आहे. आणि एवढंच नाही तर मी एसपींना पाठवलेत ऑलरेडी. तरी पण त्याच्यावर एसपींचं मी जी काय रेकॉर्ड पाठवलं त्याला रिप्लाय त्यांचा येतो की येस टेक ऍक्शन, म्हणजे मी ऍक्शन घेतो असं म्हणतात, किंवा मी याचं नोंद केले, नोटेट केलेलं आहे. त्याच्यानंतर ती काय नोटेट करून पुढे काय करतात ते पण काही ना काही रिस्पॉन्स देतात, त्याच्याबद्दल ते आहे. पण माझं म्हणणं आहे की एखादा पीआय तर कुठला तर बदलून तिथला द्या, म्हणजे ह्या अधिकाऱ्यांची आणखी मगरुडी आहे. आणि एवढंच घडतं का नाही घडतं, तर काल आमच्या तरुणळीमध्ये मारलं. अरे ते गरीब पोरग आहे, काय त्याचं काहीच नाही. म्हणजे तुम्हाला असं ठरवलंयच तुम्ही की समाजामध्ये दुई निर्माण झालेच पाहिजे, आणि ह्याचा संबंध ह्यांच्याशीच आहे, ह्यांचं राकेटच आहे सगळे. मग मी म्हणतो ह्या सर्वांना मोकोकामध्ये, त्या पोरांना सुद्धा मोकोकामध्ये घेतलं पाहिजे. कारण त्यांचं बी त्यांनी स्टेटस ठेवलेलं आहे त्या फरार आरोपीचं. मग तो पण ह्यांच्या संघटित गुन्हेगारीमध्ये येत नाही का? तो आहेच. त्यांना सुद्धा घेतलं पाहिजे. मी तिथल्या पीआयना बोलणार आहे, एसपींना बोलणार आहे, आणि सीआयडी आणि यांना सुद्धा मी या प्रकारात, मी आणखी कधी सीआयडीला बोललो नाही, एसआयटीला बोललो नाही, पण मी आता बोलणार आहे की यांना तुम्ही का घेत नाही. मी एसपींना अर्ज देणार आहे, पत्र देणार आहे की तुम्ही यांना पण त्याच्यात घ्या. इथल्या पीआयला सांगणार आहे की तुम्ही यांना त्याचे परत करा, त्याच्यात घ्या. असे जे बी कोणी करतील ह्याच मोकोकामध्ये घाला ना. बरोबर. म्हणजे त्याच्याशिवाय थांबणारच नाही. तर हे थांबवायचं. अरे आमचा एवढा मोठा आघात आमच्यावर झालाय, हा माणूस गेलाय, तरी थांबना मालिका. मग त्याच्यातून ह्या मालिकेतून किती काय काय उघड झालं. अवैध धंदे, राख होती, वाळू होती, गुटखा होता, मटका होता, आणखी सगळं एवढं काय काय होतं, ते काय किती बंद झालंय, काय झालंय, ते सगळं ठीक आहे. पण या सर्व गोष्टी करताना सुद्धा आणखी अवैध तुमच्या किती प्रॉपर्टी आहेत, ह्याच्या नावावर आहे, त्याच्या नावावर आहे, गाड्या. अरे माझा 500 कोटीचा टर्नओव्हर आहे, मी ज्या कंपनीचा चेअरमन आहे. माझ्याकडे गाडी कंपनीची मला 40 लाखाच्या पुढची नाही हो. ज्या माणसाचा टॅक्स आम्हाला कंपनीला जवळपास प्रॉफिट माझा असेल, मला वाटतं 30-40 करोडच्या जवळपास मला 7-8 करोड रुपये टॅक्स भरावा लागत असेल, तरी सुद्धा मी गाडीचा 35 लाखाच्या पुढे नाही वापरू शकत. आणि तुमच्याकडे 15 गाड्या येतात, आणि तुम्ही कसले नाव मला येत बी नाही, ते खेड मला काय कळत बी नाही, तो असलो काय काय रे बाबा. मग इतकं कुठून आले, ह्याचा पण तपास द्यावा लागेल ना. कुठंतरी एक न्याय सांगावा लागेल समाजाला की काय केलंय तुम्ही, नेमकं कसं झालं. मग कुणी म्हणतं ह्याच्यात माझा संबंध नाही, त्याच्यात माझा संबंध नाही. तुम्हाला माहित नाही काय कसे आलं, सांगा ना. सगळ्यांनी उत्तर, सर्वांना उत्तर द्यावं लागेल. बजरंग सोनवणेला सुद्धा द्यावं लागेल. मी स्वतः सांगायला माझं असेल. नक्की. पण बाप्पा ह्याच्यातला एक प्रश्न खरं तर अनुत्तरित आहे. म्हणजे प्रत्येकाने, राजकीय असेल, सामाजिक असेल, अनेकांनी एक गोष्ट मागणी केली की या सगळ्या प्रकरणाचा शेवट कुठे होतो, तर तो वाल्मिक कराड यांच्या पुढे होतो. आणि वाल्मिक कराड यांचा संबंध कोणाशी येतो, तर तो धनंजय मुंडे यांच्याशी येतो. धनंजय मुंडे यांनी या प्रकरणामध्ये राजीनामा द्यावा अशी मागणी अनेकांनी केली आहे. आपण सुद्धा या संदर्भात अनेक वेळा बोलत. काय वाटतं तुम्हाला की 2 महिन्यानंतर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबद्दल आपली भूमिका आहे? हे बघा, मी पहिल्या दिवसापासून धनंजय मुंडे साहेबांना राजीनामा द्यावा असं बोललो नाही. मी म्हणतोय जे जे दोषी त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, आणि जो दोषी सापडेल त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. आता मी ना कुणाचं जी आता जेवढे अटक झाले त्याच्यात बी त्याचं नाव मी घेतलं नाही सुरुवातीला कुणाचं. मी सुरुवातीला म्हणजे आता बी घेत नाही आणखी, कारण ते नाव मला घ्यायचीच नव्हती कोणाची. मी म्हणतोय त्याच्यामुळे आजही उद्याच्याला ते दोषी आहेत का, तर त्यांचे दोषपत्र होणारच आहे त्यांच्यावर. आजचं मरण उद्यावर होईल एखादं झालं तर. त्याच्यामुळे जर दोषी असाल तर तू सापडणारच. आणि प्रत्येक जण काय म्हणतोय बघा की जे गुन्हेगार आहेत त्यांना फाशी द्या. ते आमच्या शास्त्रीजींना काय मानतोय आम्ही, त्यांचीच एंट्री, काय कारण नाही ना, उगाच. आता ही गोष्ट वेगळ्या वेगळ्या आहेत, पण कुणाला आम्हाला जर काही पश्चाताप झाला तर आम्ही तिथे जाऊन पश्चाताप घेऊ, शांत मनाला एकाला आम्हाला माफ करा म्हणून परमेश्वरला काय म्हणायचे ते म्हणून लगेच परमेश्वर आमच्या मागे कशाला उभा करू म्हणते एखादं. नाही, ही कसं करतात तर का करतात, त्यांनी कशामुळे करतात ते माहित नाही मला, त्याच्यावर नाही बोलायचं. मी बोललोय नाही त्या दिवशी, पण मी आणखी पण कधी नाही बोलायचं. पण हा विषय असा आहे की एवढ्या सगळ्या घटना घडतात, त्याच्यासाठी आपल्याला बीड जिल्हा कुठं नेऊन ठेवायला. आता तुम्ही म्हणतात नाही आरोपीला फाशी, आणि आरोपीला फाशी द्या, तुम्ही कोणाला फोन करतात. मग आरोपीला फाशी द्या तर कोणी अडवलंय, द्या तर आरोपी तर सगळे संबंधितच आहेत. मग ह्या सर्व आम्ही नाही म्हणतो का, सगळे द्या म्हणून कुठं होते, द्या म्हणण्यासाठी पकडा ना, हे थांबवा ना.
हे थांबत बी नाही. त्याच्यामुळे या सर्व गोष्टीचा एकच आज महाराष्ट्राला मोठा भीती वाटते की काय होईल यार, खरंच शिक्षा होईल का या लोकांना, खरंच दोषी तुम्ही समाधानी आहेत? नाही. बघा मी तुम्हाला एक सांगू का, मी समाधानी त्या दिवशी होईल ज्या दिवशी ह्या मारेकऱ्यांना फाशी होईल, तोपर्यंत मी समाधानी नाहीये. आणि माझं म्हणणं एकच आहे की ठीक आहे, मला प्रश्न आपणच विचारलेला परवा किंवा मुख्यमंत्र्यांनी हे केलं, हो ठीक आहे केलं, कौतुक आहे. मी काय म्हणतो की कमीत कमी त्यांनी तेवढी भूमिका घेतली आदरणीय अमित भाई शहा यांनी, म्हणून हा प्रकरण इथपर्यंत आलेला आहे. नाही तर इथपर्यंत आला असतं का नाही याच्यावर शंका का घ्यावी का नाही घ्यावी मला माहित नाही. पण मुख्यमंत्री ठीक आहे, मग मुख्यमंत्र्यांचे ते नेते, मुख्यमंत्री तिथं गृहमंत्री, ते मुख्यमंत्री, त्याच्यामुळे मुख्यमंत्री इथपर्यंत तरी आलंय. पण याच्या पुढे जाऊच द्यायचं नाही का, असं जर ठरवलेलं असलं तर काय करणार. बरोबर. मग त्याच्यासाठी मग कसं, मग काय होतं कुठं बी एक विषय नाही, आपण इथं म्हणजे प्रत्येकाकडच्या येईल ना. मग कोण कुणाला वाचवतंय, कुणाला वाटतं मी ह्याच्यात अडकन, कुणाला वाटतं मी त्याच्यात अडकन, हे मला माहित नाही. पण जी नीतिमत्ता जर असेल तर नीतिमत्तेनं माणूस कधी ना कधी कुठं ना कुठं अडकतोच, आणि तशा घटना घडतात. नियतच स्वतः तशी उभी करते समोर. त्याच्यामुळं कुणी डावला डावल करून काही करून काय होणार नाही. ठीक आहे, आज एखादी गोष्ट नाही, आता नाही होईल, उद्या होईल. किती जरी काही झालं तरी शेवट अधर्म्याशी अधर्माने वागलं पाहिजे म्हणतात, तसं या वाईट गोष्टीचा शेवट वाईट नाही होणार. पप्पा, शेवटचा प्रश्न माझा की कृष्णा आंधळे आज 2 महिन्यापासून फरार आहे, तो अद्याप भेटलेला नाहीये. पोलीस म्हणतात की आमचे प्रयत्न चालू आहेत, पथकं त्याच्या मागावरती आहेत. मग सगळे आरोपी अटक झाले, कृष्णा आंधळे आणखी अटक झालेला नाही. नाही, याच्यामध्ये काय रहस्य आहे की पुरावे नष्ट करण्यासाठी तो गायब झालाय, त्याच्याकडे जास्त पुरावे होते का, आणि पुरावे नष्ट केले त्यांनी, ज्यांनी ह्या आरोपींनी 7-8 दिवस पलायन करून सुद्धा पुरावे नष्ट केलेत. आज विष्णू चाटे नावाचा जो व्यक्ती आहे त्याचा मोबाईलचा डाटा रिकवर होत नव्हता, झाला म्हणतात, आता माहित नाही त्यांनी कुठं नाशिकच्या डोंगरात टाकला मोबाईल म्हणून, तुमच्या सगळे बघितलं मग, आणि त्याने टाकला, मग त्याच्यावर दुसरा गुन्हा दाखल का केला नाही. तो गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. पुरावे नष्ट करणे हा एक गुन्हा आहे ना, तो एक गुन्हा झाला पाहिजे. मी त्यांना म्हणतो की ह्या गुन्ह्यामध्ये SIT काय करते किंवा CID काय करते, तो माझ्यापेक्षा चांगले हुशार असतील ना ते, की तुम्ही ही जर गुन्हा तुम्हाला त्याचा समजा किडनॅपिंग केलं, किडनॅपिंगचा गुन्हा पाहिजे, त्याला टॉर्चर करून मारलं, टॉर्चरचा गुन्हा पाहिजे, त्याला असं त्याची वाईट कृत्य करून त्याला मारलं, त्याच्यासाठी गुन्हा पाहिजे. आज जे तुमचा पुरावा नष्ट केला त्याचा गुन्हा पाहिजे. पुरावा नष्ट केलेल्याचा गुन्हा खूप मोठा आहे. मग पुरावा नष्ट करायला त्याला कोणी कोणी मदत केली त्यांच्यावर सुद्धा गुन्हा पाहिजे. मग हे गुन्हे जर ह्यांच्यावर लावले तर ही सगळे आणखी परत पुन्हा बऱ्यापैकी सगळे तेवढे एका केसमध्ये ऑटोमॅटिक येतील ना. मग हे का करत नाहीत आणि केलेलं काही एक्सपोज होत नाही, माहित नाही. त्याच्यामुळे ह्या गोष्टी सर्व करताना यांनी सुद्धा, मी समाधानी आहे का, तर मी फाशी होईल त्या दिवशी समाधानी होईल या सर्व लोकांना. आणि ह्याच्यासाठी जे कोण दोष आहे ते सर्वांना जे, आणि मी तोपर्यंत शांत बसणार नाही, मी शेवटपर्यंत लढत राहणार. नक्कीच. तर आपण ऐकलं की या प्रकरणामध्ये जोपर्यंत फाशीची शिक्षा आरोपींना होणार नाही तोपर्यंत शांत बसणार नाही, अशीच भूमिका पुन्हा एकदा बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी व्यक्त केली आहे. गोविंद शेळके, ABP माझा, केज, बीड. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.